शेतमजूर आणि दिव्यांगांसाठी शिंदेंसोबत जायला काय हरकत? प्रहारच्या विलिनीकरणासाठी बच्चू कडू अनुकूल, मात्र शिंदेंकडून अजून बोलावणंच आलं नसल्याचीही कडूंची माहिती. विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवाराची आज संध्याकाळपर्यंत घोषणा. 70 ते 75 इच्छुकांचे अर्ज आल्याची प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची माहिती. बीडमधील मस्साजोगच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत धक्कादायक निकाल. स्वरूपानंद देशमुखांचा 92 मतांनी विजय. दिवंगत संतोष देशमुखांच्या पत्नी अश्विनी देशमुखांचा पराभव. पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातही भरघोस मतदान. सकाळी 11 वाजेपर्यंत 40% मतदान. मतदान केंद्राबाहेर मोठ्या रांगा. आमदार रोहित पवारांनी घेतली राज्यपाल जिष्णुदेव वर्मांची भेट. महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी. रोहित पवारांची माहिती. खासदार संजय राऊत यांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट. मोहोळ यांच्या कोथरूडमधील निवासस्थानी भेट घेऊन प्रकृतीची विचारणा. मे महिन्यात बोलावलं विधिमंडळाचं विशेष अधिवेशन. महिला आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी विशेष अधिवेशन. विश्वसनीय सूत्रांची एबीपी माझाला माहिती. मुंबईतल्या पायधुनीत चौघांचा विषबाधेनं मृत्यू झाल्याची शक्यता. चौघांच्याही शरीरात आढळला पेन किलर सदृश घटक. पोलिसांना फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा. विधान परिषदेच्या जागांसाठी शिवसेनेकडून प्रहार संघटनेच्या बच्चू कडूंचं नाव चर्चेत असल्यामुळे आज बच्चू कडू यांनी काही वेळापूर्वीच पत्रकार परिषद घेतली आणि आपली भूमिका स्पष्ट केली आहे. फॉर्म माझ्या बॅगेत. विधान परिषद दिली तर एकनाथ शिंदेंचा पाईक म्हणून काम करू, पण आमच्यासाठी दिव्यांग बांधव महत्त्वाचे आहेत असं बच्चू कडूंनी म्हटलंय. उदय सामंत यांच्यासोबत चर्चा झाली होती. एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट झाली होती, पण या विषयावर चर्चा झाली नाही असंही कडूंनी विलिनीकरणाबाबत बोलताना स्पष्ट केलंय. पत्रकार परिषदेनंतर फोन आला तर भेटायला जाऊ अशी प्रतिक्रियाही बच्चू कडूंनी दिली आहे. शिवसेनेच्या बंडखोरीतून प्रहार संघटना समोर आली. शेतमजूर आणि दिव्यांगांसाठी शिंदेंसोबत जायला काय हरकत असं म्हणत शिवसेनेमध्ये विलिनीकरणासाठी अनुकूल असल्याचे संकेत कडूंनी दिले. माझं असं मत आहे का जर सन्मान शेतकरी मजूर दिव्यांगाचा सन्मान करायचा असेल तर जरूर निर्णय घेतला पाहिजे. आणि आम्ही ताकदीनं बिलकुल म्हणजे शेतकरी शेतमजूर आणि दिव्यांग बांधवांना न्याय देण्याचं काम आपण निश्चितच फार ताकदीनं करू. अगदी विधान परिषदेच्या सभागृहामध्ये काही गोष्टी आजही लोकांच्या मेसेज बच्चू कडू गेले म्हणजे काही शब्द आम्ही कानावर पडत नाही. शेतकरी शेतमजुराचे अशा बऱ्याच लोकांच्या आम्हाला आलेले मॅसेज का बच्चू कडू गेला पाहिजे. हां बरोबर आहे, हे तुम्ही मान्य केलं म्हणून तुमचं धन्यवाद. तर ते जे म्हणतं ना जी लढाई असतं ना ती धारदारपणे लढाची ते बिलकुल ताकदीनं लढू. माझं म्हणणं झालं तर काय हरकत आहे. आपल्या या मातीतली संघटना आहे, सेना आहे. मुद्दा असेल तरच मग आम्ही समोर पावलं टाकू. हमी भावाची लढाई आहे, मेळघाटातील काही प्रश्न आहे, स्कायवॉक आहे, फिनले मिल आहे चिलपूरची, शकुंतला आहे, एक्सप्रेस आहे. ह्या ज्या काही महत्त्वाचे मुद्दे आहे, काही संत्र्याच्या संदर्भातले असेल, ऊस उत्पादक शेतकरी, आमचे द्राक्ष उत्पादक, कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या प्रश्नावर मात्र भूमिका स्पष्ट केली पाहिजे. त्या संदर्भात भूमिका मांडली पाहिजे. विधवा भगिनी आहे म्हणजे लाडक्या बहिणीला तुम्ही 1500 देता, पण त्या परित्यक्त्या आणि विधवा भगिनी ज्या लाडक्या आहे त्या बहिणी आहे त्यालाही तुम्ही तेवढेच देता. ज्यांना पती नाही त्यांनाही तेवढेच, ज्यांना पती आहे त्यांना पण तेवढेच. हे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्याचा प्रस्तावसुद्धा आम्ही शिंदे साहेबांना देऊ. निवळ आमदारकीसाठी जावं एवढा काही नालायक बच्चू कडू नाही आहे. प्रस्ताव मला वाटतं मलाही तो माध्यमातूनच समजला.
एकदा वगैरे ती भेट आमची झाली होती, तेव्हा एक चर्चा आणि फोनवरून आम्ही सामंतसोबत थोडं बोलणं झालं होतं, पण त्याच्यात काही स्पष्टता नव्हती. अशी काही चर्चा अशी काही चर्चा झाली नाही. कसं आहे, विधान परिषद, मला तर हेच माहीत नव्हतं. मी आता हिमालयातून पायी चालून आलो, म्हणजे मी आलो नाही हे त्याच्या तिसऱ्या दिवशी बातमी चालली एकंदरीत. आणि बातमी चालल्यानंतर मग थोडी एक चर्चा फोनवर आमची सामंत साहेबांसोबत झाली. त्याच्या व्यतिरिक्त काही झालं नाही. दरम्यान महाविकास आघाडीच्या सर्व पक्षीयांचं घोडं उमेदवाराबद्दल अजूनही अडलेलंच आहे. महाविकास आघाडीच्या वाट्याला येणाऱ्या एकमेव जागेसाठी उद्धव ठाकरेंनी जावं असा आग्रह काँग्रेस आणि शरद पवारांच्या गटाचा आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतून विधान परिषद निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाला मविया नेत्यांकडून आग्रह केला जातोय. मात्र अर्ज भरायला एक दिवस बाकी असताना अजूनही अधिकृत निर्णय झालेला नाही. उद्धव ठाकरे यांनी निवडणूक लढवण्याबाबत अजूनही निर्णय घेतला नसला तरी उद्धव ठाकरे सोडून इतर उमेदवाराबाबतही अद्याप चर्चा झालेली नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे शेवटच्या दिवशी निर्णय घेऊन अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे नेमका काय निर्णय घेतात आणि कधी घेतात यावर आता सगळ्या गोष्टी अवलंबून असणार आहेत. दरम्यान खासदार संजय राऊतांनी महाविकास आघाडीच्या विधान परिषदेच्या उमेदवारी अर्जाबाबत काय म्हटलंय बघूया. सगळ्यांचा मिळून इतर लोकांनी याद्या जाहीर केल्या, ठीक आहे. आमचा एक उमेदवार आहे, उद्या अर्ज भरायचा आहे. उद्या 11 वाजता आपल्याला कळेल कोण अर्ज भरता येईल. तिथे गेल्यावरच तुम्हाला कळेल पायरीवर विधान भवनाच्या. मी पहिला माणूस आहे सांगणार आहे की त्याने विधिमंडळात पुन्हा जायला पाहिजे. त्यानंतर काँग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन पाटील असतील, सुप्रिया सुळे असतील, या सगळ्या प्रमुख नेत्यांनी त्यांना ही विनंती केलेली आहे. माननीय उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळात जाऊन महाविकास आघाडीचं नेतृत्व करावं अशी भूमिका सगळ्यांची आहे. तर त्याच्यावरती आज आम्ही पाहू. दरम्यान उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणुकीमध्ये उतरले तर शिवसेना 10वा उमेदवार देईल, निवडणूक बिनविरोध करणार नाही असं सूचक वक्तव्य संजय निरुपम यांनी केलंय. शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब दोघेमध्ये खूप फरक आहे. शरद पवार साहेब एक सिनियर मोस्ट लीडर, एक ज्येष्ठ नेता महाराष्ट्राचे, आणि त्यांच्याबद्दल एक असा होता की जर समजा ते रासवामध्ये निवडणुकीमध्ये उतरले तर त्यांना त्यांच्या समोर काहीतरी आव्हान नाही दिलं पाहिजे. पण उद्धव ठाकरे एवढे मोठा नेता नाही की त्यांना पण बिनविरोध आणण्यासाठी फक्त 9 सीटवर निवडणूक केला पाहिजे. तर विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवाराची आज संध्याकाळपर्यंत घोषणा होईल. 70 ते 75 इच्छुकांचे अर्ज आलेत अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे. विधान परिषदेबाबत आज देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंसह पार्थ पवार, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. उद्या एक अर्ज भरला जाईल. प्रादेशिक समतोल, पक्षीय समीकरण याचा विचार करून निर्णय घेऊ असं तटकरेंनी या बैठकीनंतर म्हटलं. आज संध्याकाळपर्यंत पक्षाकडनं अधिकृत नावाची घोषणा त्या ठिकाणी निश्चितपणाने होईल. कारण आज मंत्रिमंडळाची पण बैठक आहे. उद्या अर्ज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याकडून एक त्या ठिकाणी भरला जाणार आहे. संबंध विचार करत असतानाच प्रादेशिक समतोलाचा विचार केला, इतरही जी काही समीकरणं असतात त्याचा विचार केला, पक्षाच्या संघटनेमध्ये काम अशा पद्धतीने होऊ शकतं या संदर्भामध्ये सुद्धा विचार त्या ठिकाणी केला. आणि या सगळ्याचा सारासार विचार करत पक्ष मजबूतीच्या दृष्टिकोनातून आम्ही या संदर्भातला निर्णय संध्याकाळपर्यंत घोषित करू. तर राज्याचं लक्ष लागलेल्या विधान परिषद निवडणुकांच्या उमेदवारांपैकी पहिल्यांदा भाजपकडून 6 नावांची घोषणा झाली आहे. भाजपनं अधिकृतपणे महाराष्ट्रातील 5 विधान परिषदांच्या जागांसाठी 5 नावांची घोषणा केली आहे. तर विधान परिषदेच्या एका पोटनिवडणुकीसाठी 1 म्हणजे एकूण 6 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यामध्ये काँग्रेसमधून भाजपात आलेल्या प्रज्ञा सातव यांना पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. तर सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उमेदवारांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत बघूया. निश्चितपणाने अपेक्षा नव्हती, परंतु ज्यावेळेस विधानसभेला थांबायची वेळ आली त्यावेळेस आदरणीय देवाभाऊंनी गृहमंत्री अमितभाई शाह यांची भेट घालायला दिल्लीला घेऊन गेले होते. आणि अमितभाईंनी एकच वाक्य सांगितलं होतं की आप पार्टी की चिंता करो, पार्टी आपकी चिंता करेगी.
आणि त्यामुळं निश्चितपणाने काहीतरी संधी किंवा कुठंतरी आपल्याला आपल्या त्यागाचं काहीतरी फळ मिळेल याची शाश्वती होती. परंतु देवाभाऊंनी खरं तर तो शब्दाचे पक्के आपण म्हणतो आणि तो न्याय देऊन एक प्रकारे शब्द खरा केल्याचंच खरं सगळ्या नेत्यांनी मला विश्वास दिला होता की होईल. म्हणजे आमची इच्छा आहे की तुम्हाला विधान परिषदेमध्ये देखील प्रतिनिधित्व करायची संधी द्यावी म्हणून. पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की राजकारणामध्ये कधीही काहीही होऊ शकतं. त्यामुळे पण मला आनंद आहे की आमच्या सगळ्या नेत्यांनी माझ्यावरती तो विश्वास ठेवला. ज्यांच्यामुळे तिकीट दिली त्यांच्याकडे पाया तर पडतो. साबा प्रदेश कार्यालयात पोचलो आहे आत्ताच, त्यामुळे खूप चांगली भावना आहे. आणि महाराष्ट्राचे नेते आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण आणि आमच्या सगळ्याच भारतीय जनता पक्षांच्या महाराष्ट्रातल्या आणि दिल्लीतल्या सगळ्या आदरणीय नेत्यांचे आभार. पुन्हा एकदा कोकणामध्ये सक्रिय होण्याचं संधी जी मिळाली त्याबद्दल मी आभारी आहे. संघटना आणि सरकार या दोघांमधला दुवा म्हणून कोकणात काम करेन. मस्सा चौकच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीमध्ये धक्कादायक निकाल लागलाय. स्वरूपानंद देशमुख यांचा 92 मतांनी विजय झालाय. या निवडणुकीमध्ये दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा पराभव झालाय. विजयी झालेल्या स्वरूपानंद देशमुखांना 914 मतं पडली आहेत, तर अश्विनी यांना 822 मतं मिळाली. दरम्यान अश्विनी देशमुख यांना निवडणूक लढवण्याची इच्छा नव्हती, मात्र तरीही त्यांच्या आडून कोणीतरी राजकारण करत असल्याचा आरोप विजयी उमेदवार स्वरूपानंद देशमुख यांनी केलाय. त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी. मस्साजोगचे नवनिर्वाचित सरपंच स्वरूपानंद देशमुख आपल्यासोबत आहेत. 92 मतांनी विजय झालाय. कसं बघता विजयाकडे? हा विजय माझा जो बहादर मतदार आहे, तरुण आहेत, युवक यांनी जी मला एवढी साथ दिली, मी त्यांचं हा जो ऋण आहे मी आयुष्यात कधीच फेडू शकत नाही. कारण समोर एवढ्या बलाढ्य पार्ट्या माझ्या समोर होत्या, त्यांनी सहानुभूती होती म्हणले, पैसा होता, सगळ्या गोष्टी त्यांच्यासोबत होत्या. पण माझा मतदार कुणाच्याही आमिषाला बळी पडला नाही. तो माझ्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहिला आणि मला आज विजयी केलं त्यांनी. या निवडणुकीमध्ये तुमच्यावर अनेक आरोप झाले होते. आता या आरोपाचं उत्तर कसं देणार आहात? या आरोपाचं उत्तर माझ्या मतदारांनी दिलंय. मला 92 मतांनी विजयी करून त्यांनी सगळ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला दिलंय किंवा सगळ्या आरोपाला त्यांनी तो म्हणजे त्याचं खंडन या ठिकाणी करून दाखवलेलं आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तुम्ही असं म्हणालं होतं की संतोष देशमुख यांच्या कुटुंबाने आधी न्यायाचा लढा लढावा आणि नंतर राजकारणात यावं. मी आज बी तेच म्हणत होतो, काल बी म्हणत होतो, त्यांनी ह्या गोष्टी करायला नाही पाहिजे होता. गावकऱ्यांनी त्यांच्या कुटुंबावर जो विश्वास दाखवला होता किंवा न्यायालयीन लढ्यामध्ये आम्ही त्यांच्या पूर्णपणे पाठीमागे होतो, त्यांनी न्यायालयीन लढाच लढायला पाहिजे होता. याच्यामध्ये माझी भगिनी अश्विनीताईचा काही दोष नाही. त्यांची इच्छा नव्हती, पण त्यांच्या आडून ज्यांना राजकारण करायचं होतं त्यांनी ही निवडणूक गावावर लादली होती आणि त्यांच्या या दुष्कृत्याला माझ्या गावकऱ्यांना पूर्णपणे समर्पक उत्तर दिलेलं आहे. नेमकी कुणी लादली होती निवडणूक? आता हे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही रोज मध्ये आहेत. कुणाची ही मनीषा ही झाली होती किंवा कुणाला राजकारण करायचं होतं हे तुम्ही बी या निवडणुकीच्या दरम्यान तुम्ही बघितलेलं आहे. मला कुणाचंही नाव घेऊन मला मोठं पार करायचं नाही. माझ्या मतदारांनी जो माझ्यावर विश्वास दाखविलाय तो मला येणाऱ्या 18 महिन्यामध्ये त्यांचं काम करून मला तो त्यांचा विश्वास सार्थक ठरवायचा आहे. अद्याप संतोष देशमुख यांना न्याय भेटलेला नाही. आता काय भूमिका असणार आहे? मी संतोष देशमुखला न्याय मिळेपर्यंत शेवटपर्यंत अश्विनीताईच्या पाठीमागे उभा आहे. तर कशा प्रकारे ही निवडणूक झाली बघा. स्वरूपानंद देशमुख 92 मतांनी विजयी झाले. एकूण मतं 1744 आणि त्यामध्ये नोटा हा पर्याय 8% निवडला. त्यामुळे 52.40% मतं घेत स्वरूपानंद देशमुख यांना 914 मतं मिळाली, तर अश्विनी देशमुखांना 822 मतं मिळाली. टक्केवारी आहे 47.13. अजित पवारांच्या अपघात प्रकरणी रोहित पवारांनी घरात कनेक्शन असल्याची शंका उपस्थित केली आहे. अजितदादांच्या तिन्ही घराबाहेर काळी जादू केल्याचा दावा रोहित पवारांनी केला आहे. त्यावर खासदार संजय राऊतांनी भाष्य केलं आहे. रोहित पवारांनी अंधश्रद्धेतून बाहेर पडावं असा सल्ला राऊतांनी दिला आहे. काळी जादू वगैरे काही असतं तर सत्ता बदलासाठी कित्येक बोकड कापले असते असं वक्तव्य राऊतांनी केलं. म्हणजे एक काटेवाडीचं घर, बारामतीचं घर
आणि देवगिरी बंगला या तिन्ही घराच्या बाहेर अशा प्रकारच्या पूजा का झाल्या? मग घराच्या अकाउंटमध्ये 27, 28 आणि 29 जानेवारीला उलाढाल का वाढली? हे सगळं जे आहे याच्यात पण इन्व्हेस्टिगेशन CIDने करावं. स्वतः रोहित पवार यांनी अशा प्रकारच्या अंधश्रद्धेतून बाहेर पडलं पाहिजे. असं जर बोकड कापून कोणी माणसं मारत असेल तर आम्ही दिल्लीत असे खूप बोकड कापू ना सरकार बदलण्यासाठी. राऊत साहेबांना माझा प्रश्नच कळालेला नाही. राऊत साहेबांना मला सांगायचं आम्ही पुरोगामी विचाराची माणसं आहोत, संतांच्या विचाराने चालणारी आम्ही माणसं आहोत. ते काळी पूजा करतात नाही तर आपली बोटं कापतात आणि काळ्या बाहुलीवर ते रक्त सांडतात. तर त्याच्या मागे हेतू काय हे मी समजून घ्या, हे त्या ठिकाणी बोलतोय. मग तो हेतू जर दादांना इजा पोचवायचा असेल, दादांची ताकद कमी करण्याचा असेल, दादांची जागा घेण्याचा असेल, नाही तर दादांच्या संपत्ती नाही तर इतर काही राजकीय गोष्टीचा असेल, तर तो हेतू हाताशी धरून त्या हेतूने काम करणारे जे लोक ते शोधून काढा आणि त्यांच्यावर कारवाई करून त्यांना इंटोग्रेशन करून काय खरं आहे ते लोकांसमोर आणा, असं मी त्या ठिकाणी बोललो. रायगडमध्ये 18 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. यामध्ये श्रीवर्धनमधील दिवे आगार ग्रामपंचायत या ग्रामपंचायतीकडे सगळ्यांचं लक्ष होतं. दिवे आगारमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय आणि दिवे आगार विकास आघाडीचे विजय तोडणकर सरपंचपदी जिंकून आले. श्रीवर्धन हा मंत्री आदिती तटकरे आणि खासदार सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला समजला जातो. 2 दिवसांपूर्वी म्हसळा नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला होता आणि आता दिवे आगार ही महत्त्वाची ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या हातून गेली आहे. मनमानी, हुकुमशाही आणि लोकांना गृहीत धरण्याचं राजकारण दिवे आगारात चालणार नाही असा इशारा नवनिर्वाचित सरपंच विजय तोडणकर यांनी दिला आहे. दिव्यागर ग्रामपंचायतीने तटकरे साहेबांना दाखवून दिलेलं आहे की मनमानी, हुकुमशाही किंवा लोकांना गृहीत धरणारं राजकारण दिव्यागर सारख्या सुशिक्षित आणि सुसंस्कृत गावामध्ये कदापिही चालणार नाही. याचा विचार करण्याची वेळ राष्ट्रवादीच्या तटकरे साहेबांवर दिव्यागर वसेने आणून दिलेला आहे. तर नाशिक आणि अमरावतीनंतर आता अकोल्यामध्ये मुलींवरील अत्याचाराच्या घटनेनं जोरदार हादरा बसलेला आहे. प्रेमाच्या नावाखाली विवाहित तरुण जमीर जाहिरुद्दीन काझी यानं मुलीचं अपहरण करत 5 दिवस घरात डांबून ठेवल्याचा प्रकार समोर आलाय. अखेर पोलिसांनी तरुणीची सुटका केली. या घटनेनंतर परिसरामध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी पोलीस ठाण्यात जमले. यावेळी घटनेमागे लव जिहादचा आरोप हिंदुत्ववादी संघटनेने केला. जमीर जाहिरुद्दीन काझी हा युवक आधीच विवाहित आहे. ही घटना घडली तेव्हा आरोपीची पत्नी मुलांसह माहेरी गेली होती. हरियाणातील मुलीला घरी आणलं तेव्हा आरोपीच्या आईनं विरोध केला होता. मात्र मुलानं समजावल्यानंतर आईचा विरोध मावळला. त्यामुळे आईला ही घटना माहीत असूनही ती गप्प बसली. त्यामुळे या गुन्ह्यामध्ये तिनं मदत केल्याचं समोर आलंय. मात्र अजून तरी तिच्यावर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. तर मुलगी हरवल्याचा हरियाणामध्ये गुन्हा दाखल झालाय. अकोल्यातही स्वतंत्रपणे नवा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रश्न आमच्या मनात निर्माण झाले आहेत आणि त्याचा खुलासा पोलिसांनी केला पाहिजे की तो 4-5 दिवस अगोदर त्या मुलीला घेऊन आला तर त्या मुलीसोबत काय घडलं. त्याचं लग्न झालेलं आहे, 2 मुलं असून तो त्या घरात राहिला तर त्याच्या आई, त्याचे वडील, त्याच्या परिवारातल्या लोकांनी त्याला का म्हटलं नाही की ही मुलगी कोण आहे. तर त्याचा कोणाकोणाला सपोर्ट आहे. तो इतक्या दुरून त्या मुलीला घेऊन आला, तिला सपोर्ट करत आहेत. तर यामागे कोण फायनान्स करत आहे, त्याला पैसे कोण पुरवत आहे, कोणत्या संघटनेच्या मागे आहेत. तर हे सगळं लव जिहादचं प्रकरण आहे. बहीण मिसिंग असल्याची तक्रार तेथील पोलिसांना दिली होती. तो इथे आला होता की माझी बहीण इथे आल्याची माहिती मिळाली. ह्या मुलीचा आणि त्या मुलाचा आमच्या भागामध्ये पाहणी केली असता ती मुलगी आणि मुलगा जो आहे तो आम्हाला मिळून आला. गेमिंग ॲपवर त्यांची ओळख झाली आणि मग चॅटिंग मध्ये त्यांची मैत्री झाली आणि त्या मैत्रीमधून मग तिला वाटलं की आपण या मित्राकडे आपण गेलं पाहिजे, कारण तिला आई थोडीशी रागावली होती आणि त्या कुठं जायचं. तर त्या रागाच्या भरात ती या ज्या मित्रासोबत चॅटिंग करत होती त्याच्याकडे इथे आली होती. तर जमीरनं कसं प्रेमाच्या जाळ्यात ओढलं तरुणीला बघा. जमीर काझीचं गेमिंग ॲपवर बादशहा युजरनेमनं बनावट अकाउंट आहे. बनावट अकाउंटवरून त्यानं अनेक तरुणींची ओळख केली. हरियाणातील एका तरुणीसोबत त्यानं जवळीक साधली. प्रेमाच्या नावाखाली तरुणीला अकोल्यात आणलं. गीतानगर भागामध्ये स्वतःच्या घरात तरुणीला 5 दिवस ठेवलं. घरी आईनं रागावल्याचं
तरुणीनं जमीरला सांगितलं. तरुणीचं ब्रेन वॉश करून तिला सोबत राहायला भाग पाडलं. अपहरण प्रकरणी हरियाणा पोलिसात गुन्हा दाखल झाला. तरुणीचा भाऊ तिचा शोध घेत अकोल्यात आला. भावानं खदान पोलिसांना संपर्क केला आणि सर्व बिंग फुटलं. सध्या जमीर काझी हा पोलिसांच्या ताब्यात आहे. तर भोंदू अशोक खरात नंतर महाराष्ट्रातल्या कोपऱ्यातून आता भोंदू बाबा बाहेर पडत आहेत. अकोल्यातील मूर्तिजापूर तालुक्यातल्या अंधश्रद्धेचा एक प्रकार समोर आलाय. चंदन शेष उर्फ चंदन मोरारी बाबाचा अंधश्रद्धेचा प्रकार उघडकीत आलाय. रामभाऊ नामदेव भड असं या भोंदू बाबाचं नाव आहे. या बाबाच्या अंगात दर सोमवारी आणि दर पौर्णिमेला सवारी येत असल्याचा दावा करणारा व्हिडिओ समोर आलाय. रात्री 1 वाजल्यापासून सकाळी भजनाचा सकाळपर्यंत गजर चालतो. सध्याचा व्हिडिओ हा पोही गावातला आहे. चंदन शेष याच्या अंगामध्ये रात्री 12 वाजता सवारी येते. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत सवारी अंगात राहत असल्याचा दावा करण्यात येतोय. या दरबाराच्या ठिकाणी लिंबू पिळणं, भक्तांना धागेदोरे देणं, भक्तांकडून पैसे घेऊन 50 रुपयांची पावती फाडली जाते. अशा भोंदू बाबावर कारवाई करावी अशी मागणी आता गावकऱ्यांनी अकोल्याच्या पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. दरम्यान व्हायरल झालेले व्हिडिओ हे नेमके कधीचे आहेत याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पश्चिम बंगालच्या भवानीपूरमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे. मतदानादरम्यान उमेदवार सुवेंदू अधिकारी पोहोचल्यामुळे घोषणाबाजीला सुरुवात झाली. भवानीपूरमध्ये ममता विरुद्ध सुवेंदू अधिकारी असा सामना आहे. जय बांगला आणि चोर 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 अशी घोषणाबाजी सुरू झाली. त्यानंतर त्यांना घेराव घालण्यात आला. CRPFच्या जवानांकडून अधिकाऱ्यांची या घेरावातून सुटका करण्यात आली. जवानांनी तृणमूलच्या कार्यकर्त्यांना लाठीमार करून पांगवलं. गोंधळ झाला तेव्हा ममता बॅनर्जी देखील तिथे हजर होत्या. दादा, ममता दीदी की भाभी कह रही है कि आप जो है वोट प्रभावित करने की कोशिश कर रहे हैं, आरोप वो लोग तो क्या बाहर का बांग्लादेशी मुसलमान को लेकर मुंह तोड़ जवाब दे दिया. मतलब वो लोग जो है भगा दिया, घर में घुसा दिया. नहीं, वो लोग कह रहे हैं अरे मैं भाजपा कार्यकर्ता हूँ, लड़ने वाला आदमी हूँ. किसका वोट दिलवा रहे थे, किसका वोट दिलवा रहे थे? अरे यहाँ क्योस करने का कोशिश किया. आप लोग टीवी में दिखाएगा शुभेंदु अधिकारी का सामने विक्षोभ हुआ. ये सब मुसलमान है. जय बांग्ला जय श्री राम के खिलाफ बोल रहा था. मैं अच्छा करके 15 मिनट सुना जो गाली दिया. उसका बाद जो जवाब देना चाहिए था जवाब देकर उसको घस में नाला में घुसा दिया. लेकिन वोटर तो वो भी है ना, घर में घुसा दिया. वोटर तो वो भी है. तर मीरा रोड चाकू हल्ला आणि दहशतवाद कनेक्शन प्रकरणी मोठी अपडेट आहे. आरोपी जैब अन्सारीनं मोबाईल फॉर्मॅट केल्याची सूत्रांची माहिती आहे. पुरावा हाती लागू नये म्हणून आरोपीनं आपला मोबाईल फॉर्मॅट केल्याचं समोर येत आहे. आरोपीनं दुसरा फोन फेकून दिला असं देखील तपासात उघड झालंय. ATS कडून आरोपीच्या दुसऱ्या मोबाईलचा सध्या शोध सुरू आहे. आणि अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांच्याकडून. सूरज, या आरोपीनं मोबाईलचा डेटा डिलीट केला, फॉर्मॅट केला आणि दुसरा फोन देखील फेकून दिल्याचं कळतंय. काय नेमकं घडतंय याबाबत? अमोल, नक्कीच मीरा रोड मधल्या सिक्युरिटी गार्डवरती हल्ला प्रकरणात जुबेर अन्सारी याला ATS ने अटक केलेली आहे. ATS ने त्याच्या घरी जेव्हा सर्च ऑपरेशन राबवलं त्यावेळी त्याच्याकडनं एक मोबाईल जप्त केला होता, जो पहिलाच जुबेर अन्सारी यांनी फॉर्मॅट केलेला होता आणि दुसरा मोबाईल कुठेतरी फेकून गेलेला आहे. त्याचा शोध आता ATS करताना पाहायला मिळत आहे. याशिवाय एक लॅपटॉप देखील जप्त केलेला आहे. आरोपीच्या घरातनं ATSला जी हस्तलिखित एक चिठ्ठी सापडलेली आहे त्यामध्ये ISIS दहशतवादी जी संघटना आहे त्याच्या बाबतीतली जी निष्ठा आहे या संदर्भातला उल्लेख आहे. त्याचबरोबर लोन वुल्फ हल्ल्याचा इशाराही त्याने या चिठ्ठीमध्ये लिहून ठेवला होता, जेणेकरून हे प्री प्लॅन होतं हे आता कुठेतरी समोर येताना पाहायला मिळत आहेत. अनेक धक्कादायक खुलासे हे येणाऱ्या काळात या प्रकरणातून समोर येतीलच. मात्र दुसरीकडे लॅपटॉप आणि त्याचा मोबाईल जो डेटा त्याने डिलीट केलेला आहे तो रिकव्हर करण्यासाठी फॉरेन्सिकला देखील पाठवला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक गोष्टी या एकूणच हल्ल्यामागे घडलेल्या आहेत. कट कारस्थान त्याने यापूर्वीच रचलं होतं, ते नेमकं कधीपासूनचा करण्यात आलं होतं याचा तपास देखील आता ATS करताना पाहायला मिळत आहे. अमोल.
निश्चित धन्यवाद सूरज या माहितीबद्दल. छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमणाच्या कारवाईच्या वेळी गोंधळ पाहायला मिळाला. कोर्टाची स्थगिती असताना सुद्धा अतिक्रमण विभागानं कारवाई केल्याचा दावा वकिलांनी केलाय. तसंच वकिलांनी पथकातील अधिकाऱ्यांवर अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान अतिक्रमण पथक आणि आक्षेप घेणाऱ्या वकिलांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. तर कोल्हापूरमधल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी संशयित आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी शाहिद संदे आणि शाहरुख देसाई यांना आज कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं. आरोपी शाहिद संदेवर तरुणींचे अश्लील व्हिडिओ करून ब्लॅकमेल करत अत्याचार केल्याचा आरोप आहे. तर शाहिद संदेवर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. तर या पीडित तरुणीनं आपल्या तक्रारीमध्ये नेमकं काय म्हटलंय आपण बघूया. बहिणीच्या मैत्रिणीसोबत शाहिदनं आधी जवळीक साधली. कॉलेजमधील कार्यक्रमावेळी पीडित मुलीसोबत सेल्फी घेतला. त्या फोटोचा फायदा घेत पीडित मुलीला बोलायला भाग पाडलं. सेल्फीची भीती दाखवत शरीर सुखाची मागणी केली. आरोपी शाहिदचा 2 ते 3 वेळा अत्याचार केला त्यांनी आणि व्हिडिओ बनवला. व्हिडिओचा गैरवापर करत वारंवार शरीर सुखाची मागणी केली. पीडित तरुणी शाकाहारी असताना तिला मांसाहार करण्याची जबरदस्ती केली. मात्र पीडित मुलीनं मांसाहार करायला नकार दिला. आमचा धर्म चांगला असल्याचं शाहिदनं पीडित तरुणीनं सांगितलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये मानवतेला काळीमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. रशीदपुरा भागामध्ये एका निवृत्त न्यायाधीशांचा बंगला भाड्यानं घेऊन अवैध गर्भपात केंद्र चालवलं जात होतं. पोलिसांच्या छाप्यामध्ये या अमानुष कृत्याचा पर्दाफाश झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे गर्भपातानंतर अर्भक थेट खिडकीतून मागच्या नाल्यामध्ये फेकलं जात होतं आणि भटक्या कुत्र्यांकडून त्यांची विल्हेवाट लावली जात होती. एका सतर्क महिलेच्या फोननंतर पोलिसांनी कारवाई करत 4 जणांना अटक केली आहे. त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या लोकांना ह्या गोळ्या उपलब्ध होतात कशा हे सर्च करणं गरजेचं आहे आणि जिथून त्या उपलब्ध झालेल्या आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे. हे दोघं पती पत्नी त्यांना मदत करणारी नसरीन नजीर हे मिळून आले आणि यांना मदत करणारे लॅबचे मंगेश शिंदे आणि त्यांची पत्नी, तर ते मंगेश शिंदे नाही मिळाले परंतु मीनाक्षी मंगेश शिंदे हे थोरात हे मिळून आले. जसे 4 आरोपी ताब्यात घेतले. भोंदू अशोक खरातची न्यायालयीन कोठडीत रवानगी. पोलिसांनी पुढच्या गुन्ह्यामध्ये मागितला खरातचा ताबा. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आरोपीचा ताबा घेतला जाणार. नाशिकच्या TCS कंपनीतील धर्मांतर आणि महिला अत्याचार प्रकरणातील 4 आरोपींना आज पुन्हा कोर्टात हजर करणार. तौसिफ अत्तार, दानिश शेख, शाहरुख कुरेशी आणि रजा मेमन यांची 6 दिवसांची पोलीस कोठडी आज संपणार. बीडमधील माजल गावातील विद्यार्थिनीवर अत्याचार प्रकरणाला नवं बळ. पीडितेचे बनवले अश्लील व्हिडिओ, धर्मांतरासाठीही दबाव टाकल्याची आरोपीची मोबाईल चॅटमधून माहिती समोर. आरोपीच्या जाळ्यामध्ये 5 ते 6 मुली अडकल्याचा संशय. अकोल्यामध्ये प्रेमाच्या नावाखाली विवाहित तरुणाकडून मुलीचं अपहरण. पीडित मुलीला 5 दिवस घरात डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार.
जमीर जाहिरुद्दीन काझीला पोलिसांनी केली अटक। जमीर गेमिंग ॲपवर बादशाह या नावानं बनावट अकाउंट चालवतो, त्यातून त्यानं हरियाणाच्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं। सोशल मीडिया रील्ससाठी जीव घेणा स्टंट। पिंपरी चिंचवडमधील काळेवाडीमध्ये तापकीर चौकात धावत्या दुचाकीवर मुलांची आंघोळ, नागरिकांकडून संताप व्यक्त। भिवंडीमध्ये 5 लाखांची पाणी चोरी उघड। पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला 3 नळ कनेक्शन देऊन सर्रासपणे सुरू होती पाण्याची चोरी। एका टाकीमध्ये साठवलं जात होतं पाणी, नंतर बाटल्यांमध्ये भरून पाण्याची विक्री होत होती। या प्रकरणी आकाश घरतवर गुन्हा दाखल। अवैध उत्खनन रोखण्यासाठी आता भरारी पथकं। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय। कोकण विभागासाठी विशेष तरतुदी। वाळू धोरण 2025 मध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा। लिलावामध्ये सहभागी होण्यासाठी वार्षिक उलाढालीचे नवे निकष। वाशिममध्ये खतांच्या बेकायदेशीर विक्रीवर कारवाई। अनुदानित ग्रेड खतांची ई-पॉस प्रणाली विना सुरू होती ऑफलाईन विक्री। कृषी विभागानं कारवाई करत 4 जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केला। कोल्हापुरातील लैंगिक अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपीला 6 दिवसांची पोलीस कोठडी। शाहिद संदे आणि शाहरुख देसाईला पोलीस कोठडी। शाहिद संदेवर आणखी एक गुन्हा, तपासासाठी दोघांना कोठडी। जळगाव शहरातील शनीपेठ आणि असोदा रोड दुकानं या ठिकाणी फोडली। कारमधून आलेल्या टोळीनं दुकानं फोडली। दुकानातील रोकड आणि साहित्य घेऊन आरोपी पसार। भिलापूर पोलीस चौकीपासून 50 फुटांवर असलेली दुकानं फोडण्यात आली। पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह। चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद। पिंपरी चिंचवडमधील देहू रोड गोळीबार प्रकरणामध्ये 2 संशयितांना घेतलं ताब्यात। रमेश रेड्डीची गोळ्या झाडून काल हत्या झाली होती। एका आरोपीला मावळ तर दुसऱ्या आरोपीला देहू रोडमधून घेतलं ताब्यात। आळंदीच्या वाहतूक कोंडीमध्ये अडकून निवृत्त जवानाचा मृत्यू। कुटुंबियांचा गंभीर आरोप। घरी परतत असताना भीमाजी चौरे यांना हृदयविकाराचा झटका आला। त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं। मात्र शहरामध्ये लग्न सोहळ्यामुळे वाहतूक कोंडी असल्यामुळे वेळेवर उपचार मिळाले नाहीत, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला। परंतु पद्मावती रोडला खूपच ट्रॅफिक असल्यामुळे आम्हाला खूप दवाखान्यात जाण्याला व्यत्यय आला। आम्ही अक्षरशः गाडीखाली उतरून आम्ही आडो होऊन रस्ता मागण्याची, रस्ता मोकळा करण्याची अक्षरशः ट्रॅफिकवाल्यांना भीक मागितली, पण आमचा काही उपयोग झाला नाही। आम्हाला खूप लेट झाल्यामुळे त्यांना त्रास झाला आणि आम्ही जास्त लेट झाल्यामुळे त्यांना जास्त त्रास झाल्यामुळे आम्ही वाचू शकलो नाही। भीषण अपघातामध्ये नववधूसह 3 ठार, इतर 6 जण गंभीर जखमी। जळगावमधील धरणगाव तालुक्यातील वराड सिम गावामध्ये अपघात। क्रुझर गाडीचं चाक निखळून गाडीची ट्रकला धडक। गुजरातच्या वापीवरून अकोल्याकडे जात असताना अपघात। मुंबई अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात। पालघरमधील हलोली गावच्या पाडा परिसरामध्ये भरधाव कारची मायलेकांना जोरदार धडक। अपघातामध्ये आईचा जागीच मृत्यू, मुलगा गंभीर जखमी। अपघातानंतर कारही महामार्गालगत उलटली। मुंबईत MMRDA कडून बांधण्यात येणाऱ्या फ्लायओव्हरचं काम करणारी ड्रिलिंग मशीन कोसळली। पोलीस हवालदार संतोष चव्हाण यांच्या अंगावर मशीन पडल्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू। नेहरूनगर पोलीस स्टेशनमधून घरी जात असताना मानखुर्दजवळ अंगावर मशीन पडली। संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल। विधान परिषदेबाबत राष्ट्रवादीची बैठक संपन्न। पक्षाकडून आज संध्याकाळपर्यंत एका नावाची घोषणा होईल। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची माहिती। तर उद्या एक अर्ज भरला जाईल। प्रादेशिक समतोल पक्षीय समीकरण याचा विचार करून निर्णय घेणार, तटकरेंचं स्पष्टीकरण। आज संध्याकाळपर्यंत पक्षाकडनं अधिकृत नावाची घोषणा त्या ठिकाणी निश्चितपणाने होईल, कारण आज मंत्रिमंडळाची पण बैठक आहे। उद्या अर्ज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याकडून एक त्या ठिकाणी भरला जाणार आहे। संबंध विचार करत असताना प्रादेशिक समतोलाचा विचार केला, इतरही जी काही समीकरणं असतात त्याचा विचार केला, पक्षाच्या संघटनेमध्ये काम अशा पद्धतीने होऊ शकतं या संदर्भामध्ये सुद्धा विचार त्या ठिकाणी केला आणि या सगळ्याचा सारासार विचार करत पक्ष मजबूतीच्या दृष्टिकोनातून आम्ही या संदर्भातला निर्णय संध्याकाळपर्यंत घोषित करू। विधान परिषदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांचं अजूनही रहस्यच। नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांची नावं आघाडीवर। दीपक सावंत, संजय मोरे, रवी फाटक यांच्या नावाची ही चर्चा। तर शायना इंसी, रवींद्र धंगेकर आणि शीतल म्हात्रे ही शर्यतीत।
आणि यानंतर बंगालमधून एक मोठी अपडेट येते आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये दुसऱ्या टप्प्यात टिच्चून मतदान झालंय. दुपारी 1 वाजेपर्यंतचा आकडा बघा, 61.11% एवढ्या मतदानाची नोंद झालेली आहे. दुपारी 1 वाजेपर्यंतची ही आकडेवारी सध्या समोर येते आहे. त्यामुळे पहिल्या तासातच 20च्या घरात गेलेला आकडा आता दुपारी 1 वाजल्यापर्यंत 61% 60 ओलांडलेली आहे मतदानाच्या टक्केवारीनं. आणि दुपारी 1 वाजेपर्यंत 61.11% एवढं मतदान नोंदवलं गेलं. या आधीच्या टप्प्यामध्ये सुद्धा पश्चिम बंगालमध्ये भरभरून मतदान झालेलं होतं. 90%चा आकडा मागच्या वेळच्या मतदानाने ओलांडलेला होता. आणि यानंतर आता पुन्हा एकदा याच दिशेने बंगालचे मतदार सध्या प्रवास करत असल्याचं दिसतं आहे. या टप्प्यात देखील दुपारी 1 वाजेपर्यंत 61.11% मतदान झालंय. आणि आता पुन्हा सुपरफास्ट बातम्या. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या पराभवासाठी 2.5 लाखांची फौज नेमण्यात आली. निवडणुकीमध्ये साम दाम दंडभेदाचा वापर करण्यात येतोय. निवडणुकीमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न. ममता बॅनर्जी सारखे खंबीर नेतृत्व असताना तिच्या पराभवासाठी 2.5 लाख पॅरामिलिटरी फोर्स मोदी आणि शहानी पश्चिम बंगालला नेऊन ठेवला. सामदाम दंड तर ज्यापेक्षा टेररिझम, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह टेररिझम, प्रशासनाचा टेररिझम, निवडणूक. सैन्याच्या बळावर निवडणुका जिंकल्या असत्या तर इंदिरा गांधी कधीच हरल्या नसत्या. भाजपचे नवनाथ बन यांचं संजय राऊतांच्या आरोपांना उत्तर. लोकांचे प्रश्न सोडवतो म्हणून पंतप्रधान मोदी जिंकून येत असल्याचा राऊतांना टोला. 2.5 लाखांच्या फौजेच्या बळावर निवडणूक जिंकता येत नाही हे संजय राऊत विसरलेत का? संजय राऊत फौजांच्या बळावर निवडणुका जिंकल्या असत्या तर इंदिरा गांधी कधीच हारल्या नसत्या. परंतु फौजांच्या बळावर निवडणुका जिंकता येत नाही तर जनतेच्या आशीर्वादाने निवडणूक जिंकता येतात. उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर जावं ही सगळ्यांची इच्छा. खासदार संजय राऊत यांचा पुनरुच्चार. उद्या सकाळी 11 वाजता उमेदवार कोण हे कळेल, संजय राऊतांनी केलं स्पष्ट. आमचा एक उमेदवार आहे, उद्या अर्ज भरायचा आहे. उद्या 11 वाजता आपल्याला कळेल कोण अर्ज भरता येईल. तिथे गेल्यावरच तुम्हाला कळेल पायरीवर. मी पहिला माणूस आहे सांगणार आहे की त्याने विधिमंडळात पुन्हा जायला पाहिजे. त्यानंतर काँग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन पाटील असतील, सुप्रिया सुळे असतील, या सगळ्या प्रमुख नेत्यांनी त्यांना ही विनंती केलेली आहे. विधान परिषदेचे महाविकास आघाडीचे उमेदवार 99% उद्धव ठाकरेच असणार, पण 1% सांगता येत नाही. ठाकरेंचे शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकरांची माहिती. बॉस नेहमीच योग्य असल्याचं सूचक. बीडच्या मस्ता चौकमधील सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये स्वरूपानंद देशमुख 92 मतांनी विजयी. दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुखांचा पराभव. विधानसभेमध्ये उद्धव ठाकरेंना पराभूत करण्यासाठी कट कारस्थान. भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा आरोप. संजय राऊत यांच्या गटाकडून उद्धव ठाकरेंसोबत दगाफटका होऊ शकतो, नवनाथ बन यांचा आरोप. संजय राऊतांना असं वाटतंय की उद्धवजी ठाकरे हे निवडणूक लढले तर एकनाथजी शिंदे दुसरा उमेदवार देतील आणि उद्धवजी ठाकरेंचा या निवडणुकीमध्ये पराभव होईल. त्यामुळे संजय राऊतांचा जो गट कार्यरत आहे त्या गटाकडनं उद्धवजी ठाकरेंना दगाफटका होण्याची शक्यता आहे. भाजपचे माजी आमदार संजय केणेकर यांच्या व्हॉट्सअप स्टेटसची चर्चा. संजय केणेकर विधान परिषदेची उमेदवारी न मिळाल्यानंतर नाराज असल्याची चर्चा. जितना बडा संघर्ष होगा, जीत उतनी ही शानदार होगी, स्टेटसमधून व्यक्त केली खतखत. भावनिक पोस्ट खरं तर मी नाराज आहे म्हणून नाही आहे. ती माझ्या कार्यकर्त्याची प्रेरणा वाढावी, त्यांचं आत्मबल कमी होऊ नये म्हणून ती पोस्ट आहे. खरं तर माँ तेरा वैभव, माँ हम 4 दिन रहे न रहे, माँ तेरा वैभव अमर रहे, अमर रहे. खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या विचार संस्कृतीनं प्रेरित असणारा मी कार्यकर्ता आहे. माझं टायटल लोकप्रतिनिधीचं नाही आहे. माझं टायटल भारतीय जनता पार्टीचा एक कर्मठ कार्यकर्ता म्हणून माझं टायटल आहे. रायगडमधल्या दिवेआगरमध्ये तटकरे कुटुंबियांना धक्का.
दिवेआगर विकास आघाडीचे विजय तोडणकर सरपंचपदी आले निवडून. मनमानी आणि लोकांना गृहीत धरण्याचं राजकारण चालणार नाही, नवनिर्वाचित सरपंचांचा इशारा. दिवेआगर ग्रामपंचायतीने तटकरे साहेबांना दाखवून दिलेलं आहे की मनमानी, हुकुमशाही किंवा लोकांना गृहीत धरणारं राजकारण दिवेआगर सारख्या सुशिक्षित आणि सुसंस्कृत गावामध्ये कदापिही चालणार नाही. याचा विचार करण्याची वेळ राष्ट्रवादीच्या तटकरे साहेबांवर दिवेआगर वस्तीने आणून दिलेला आहे. खासदार संजय राऊतांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुण्यातल्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. राऊतांनी मुरलीधर मोहोळ यांच्या प्रकृतीची केली विचारपूस. लवकरात लवकर बरं होण्यासाठी दिल्या सदी. अमरावतीमध्ये मंत्री नितेश राणे यांच्या परतवाड्यातील सभेला अखेर पोलिसांची परवानगी. मात्र सभा जयस्तंभ चौकाच्या जागी दुरानी चौकामध्ये होणार. सकल हिंदू समाजाकडून संध्याकाळी 5 वाजता सभेचं आयोजन. कोल्हापूरमधील गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार. मुंबईमध्ये महायुतीच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं स्पष्ट, प्रशासक येऊ नये म्हणून धावाधाव करणाऱ्या महायुतीच्या नेत्यांचे प्रयत्न निष्फळ. 4 मे रोजी संपणार गोकुळच्या संचालकांची मुदत. मुंबई पुणे मिसिंग लिंकची ड्रोन झलक समोर. आणखी एका अभियांत्रिकी आविष्कार असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोस्ट केला व्हिडिओ. तर महाराष्ट्र दिनी मिसिंग लिंकचं उद्घाटन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ट्विट करत माहिती. मिसिंग लिंकमुळे मुंबई पुणे प्रवास 25 ते 30 मिनिटांनी कमी होणार. कलिंगड खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील 4घांच्या मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट. अन्नातून झालेल्या सामान्य विषबाधेचं हे प्रकरण नसल्याचं डॉक्टरांचं मत. अन्नातून होणाऱ्या विषबाधेमुळे एवढ्या जलद गतीनं प्रकृती खालावत नाही, डॉक्टरांचं मत. पोलीस फॉरेन्सिक अहवालाच्या प्रतीक्षेत. राज्यामध्ये उष्माघाताचा धोका वाढला. 1 मार्च ते 20 एप्रिल या दरम्यान राज्यभरात 29 उष्माघात रुग्णांची नोंद, तर वेगवेगळ्या कारणांनी 109 मृत्यूंची नोंद. भंडाऱ्याच्या मोहाडीमध्ये भीषण पाणी टंचाई. 2 दिवसांपासून नळ कोरडे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांचा संघर्ष. टँकर आल्यावर हंडाभर पाण्यासाठी महिलांची झुंबड. पाणी नाही तर कर कशासाठी भरायचा, संतप्त ग्रामस्थांचा सवाल. बुलढाणा जिल्ह्यातल्या पिंपळगाव काळे या ठिकाणी ग्रामस्थांना 25 दिवसांनी पाणी पुरवठा. पाणी मिळत नसल्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयासमोर नागरिकांचं आंघोळ करून अभिनव आंदोलन. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेमुळे वाढला विजेचा ताण. भंडाऱ्यामध्ये ट्रान्सफॉर्मरलाही आता कूलरचा आधार. तांत्रिक बिघाड टाळण्यासाठी आणि वीज पुरवठा खंडित होऊ नये म्हणून प्रयत्न. धुळ्यामध्ये सलग 4 दिवसांपासून तापमान 40शी पार गेल्यामुळे बाष्पीभवनाचा वेग प्रचंड वाढला. 6 दिवसात 12 प्रकल्पातील जलसाठा तब्बल 4% घटला. मुंबईमध्ये 15 मे पासून 10% पाणी कपात होणार. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावातला पाणीसाठा 28% खाली. मुंबईकरांनी पाणी जपून वापरावं, मुंबई महापालिकेकडून आवाहन. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सुमारे 80 ठिकाणी पाणी तुंबण्याचा धोका. पावसाळ्यापूर्वी 547 उच्च क्षमतेचे पाणी उपसा पंप लावण्यात येणार. नवी मुंबईनंतर सिडकोची ठाणे शहरामध्ये घर बांधणी. ठाण्यामध्ये क्लस्टर योजनेतून सिडको 4000 घरांची निर्मिती करणार. झोपडपट्टीचा विकासही सिडको करणार. रहिवाशांना मिळणार 322 चौरस फुटांचं घर. नुकतीच परवाच्या बोर्डमध्येही सुद्धा एक जवळजवळ 4000 घरांच्या कामाला 1000 कोटीच्या कामाला क्लस्टरलाही सुद्धा मंजुरी देण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे फायदा असा होईल जो क्लस्टरमध्ये एवढे लोक राहत होते त्यांना एक चांगला घर आणि एक वेल डेव्हलप्ड हाऊस विथ द इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी यांना मिळणारच आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.